हॅलो एव्हरीवन, कशा आहात तुम्ही सर्व? आय होप मजेतच असाल. आणि काम करताय ना, करतच राहायला पाहिजे. आणि कधी कधी तुमच्या बोरिंग लाईफमधून थोडासा वेळ काढून फिरायलाही गेलंच पाहिजे. त्यानंतर आजची सकाळ होती थोडीशी स्पेशल, कारण आजची सकाळ झालेली होती गावाकडे. तर मी उठले आणि बाहेर येऊन थांबले, तर असा काहीसा बाहेरचा लुक होता. त्यानंतर मी माझं आवरलं, आंघोळ वगैरे केली. रोज मात्र माझ्याच हातचा चहा पिऊन कंटाळलेली मी आज मात्र भलतीच खुश होते, कारण आज मला भेटणार होता आयता चहा. त्यानंतर असं काहीसं आहे आमच्या आजीचं किचन. आणि माझी आजी स्वयंपाक वगैरे करत होती, कारण आम्हाला आवरून मंदिरामध्ये जायचं होतं दर्शन घेण्यासाठी. आणि माझ्या मावशींनी नवस बोललेला, तर तो कंप्लीट पण करायचा होता, त्यामुळे तयारी चाललेली. त्यानंतर मग माझा नाश्ता वगैरे करून मी इकडे माझं आवरायला घेतलं. तर कसा वाटला माझा लूक हे कमेंट करून नक्की सांगा. आणि आमच्या घरी ना असा हाफ मिरर आहे, त्यामुळे फुल सेल्फी तर काही घेता येत नाहीत. तर माझ्या आजीच्या घरी ना फुल मिरर होता, त्यामुळे मला तर खूपच आनंद झालेला होता. त्यामुळे मग काय, मी थांबते होय, मी लगेचच सुरू झाले व्हिडिओ आणि फोटो काढण्यासाठी. आणि मम्मी आणि आजी मला ओरडत होते की चल चल, तरी पण माझं काही फोटो आणि व्हिडिओ काढणं संपतच नव्हतं. त्यानंतर फायनली माझं आवरून मी बाहेर आले. आणि हे बघा, आम्हाला मंदिरामध्ये असा झुंबर बांधायचा आहे. तर हाच होता नवस की मंदिरामध्ये झुंबर बांधायचा. तर माझी मावशी तो झुंबर बघत होती आणि आम्ही आता निघणार होतो आवरून. त्यानंतर मग फायनली आमच्या सगळ्यांचं आवरून वगैरे झालं, डोअर वगैरे लॉक केलं आणि आम्ही निघालो. माझी आजी, आजोबा आणि शेजारच्या 2-3 लेडीज होत्या तिथं आलेल्या, ते बोलत होते कशासाठी तरी. त्यानंतर माझा मामा पण येणार होता, त्याचा मुलगा. तर फायनली आम्ही घरातून बाहेर पडलो. आणि माझी आजी ओरडत होती की उशीर नका करू, उशीर नका करू. तरी पण तुम्हाला माहितीच आहे, बायकांना आणि मुलींना तर उशीर लागतोच त्यांचं आवरण्यासाठी. त्यानंतर इथं होतं जास्वंदाचं झाड. तर माझी आजी आणि माऊ गपचूप गपचूप फुलं आणत होत्या, पण तसं काही नाही आहे. त्यांना माहिती होतं आम्ही घेतो आहे म्हणून. त्यानंतर मग फायनली आम्ही मंदिराच्या जवळजवळ पोहोचलेलो होतो. आणि असा आहे बघा रोड, आणि खूप सारी झाडे आहेत साईडनी. आणि या लेफ्ट साईडला ना तिथं स्कूल पण आहे, पण मी ते दाखवायचं विसरून गेले. आणि माझ्या माऊनी आणि मम्मीनी ना गुलाबाची फुलं लावलेत. आता त्या दोनमधलं कुठलं नक्की फेक आहे आणि कोणतं असली आहे, हे जर तुम्हाला कळलं तर मला कमेंट करून नक्की सांगा. त्यानंतर आम्ही पुढे निघालो. तर साईडला ना तुम्हाला तलाव दिसत असेल. आमच्या गावामध्ये ना खूप मोठं असं तलाव आहे. आणि त्या तलावामध्ये सगळेजण कपडे वगैरे धुवायला येतात. आता पण तुम्ही बघू शकता बायका इथं कपडे धुत आहेत, कारण जेव्हा घरी पाणी नसतं तेव्हा सगळेजण तलावामध्ये येतात पाणी हे करण्यासाठी. आणि माझा मामाचा मुलगा काही चालतच नव्हता, त्याला माझ्या आजोबांनी घेतलेलं, तरी पण तो रडत होता, कारण त्याला त्याच्या पप्पाकडेच जायचं होतं. त्यानंतर त्याला खाली सोडलं, त्यानंतर तो लागला पळायला. तर हे बघा, पूर्ण तलावचा व्ह्यू असा आहे. हे तलाव ना दुष्काळ पडलं होतं तेव्हा पूर्ण सुकून गेलेलं होतं, एक पाण्याचा थेंब पण नव्हता. आणि आता बघा किती पाणी आलं आहे तलावला. तरी पण हे कमी आहे, पूर्ण वरतीपर्यंत असतं जरवेळेस, पण आता सध्या कमी आहे. तर फायनली आम्ही मंदिराच्या जवळजवळ पोहोचलेलो होतो. आणि मी गावी कशासाठी आली हे तुम्हाला समजलंच असेल, कारण आज होती आमच्या गावची यात्रा. तसं तर ती 3 दिवसापूर्वीच चालू झालेली होती, पण आम्ही शेवटच्या दिवशी आलेलो होतो. त्यानंतर याला काय म्हणतात काय माहिती नाही मला, त्याच्यामध्ये आपण जंप मारतो. यात्रेमध्ये आलेलं होतं. त्यानंतर ते मिकी माऊस असतं ते पण आलेलं होतं. पण आता सध्या एवढी गर्दी नाही आहे, कारण आता सकाळी रात्रीच्या टाईमला पण मी इथे येणार आहे. तो पण तुम्ही व्हिडिओ बघा, तर त्यात तुम्हाला समजेलच किती मस्त मज्जा आणि मस्ती चालू आहे. आणि गर्दी, गोंधळ, गोंगाट सगळं चालू आहे. तरी तरी पण ते आत्तासुद्धा मुलं त्या जम्पिंग ह्याच्यामध्ये खेळत होते. आणि इकडे बघा, मला तर असं वाटत होतं ना की इथं तुळशीबागच आली आहे. तुळशीबागेमध्ये सुद्धा एकदम छोटे छोटे दुकानं असतात, पण इथे बघा प्रत्येक दुकानासाठी एकदम असा स्पेसिफिक एरिया दिलेला आहे की एवढ्या जागेमध्ये होणार. त्यानंतर बाकीची दुकानं तर तुम्हाला बंदच दिसत असतील, कारण ते इव्हिनिंगला ओपन होतात. आणि इकडे ना दरवर्षी हे जे आहेत ना, हे लाडू बनवून देतात बुंदीचे, जे जर कोणाला प्रसाद म्हणून वाटायचे असतील तर तर तेच इकडं लाडू बनवण्याचं काम चालू होतं. आणि यात्रेमध्ये तुम्हाला माहिती आहे का, खूप सगळं आलेलं होतं. जे पुण्यामध्ये असतं ना तेवढं सगळं गावाकडे. मी म्हटलं गाव कधीपासून एवढं डेव्हलप झालेलं आहे, पण खरंच गावाकडं पण आमचं गाव डेव्हलप झालेलं आहे. त्यानंतर भांडी वगैरे सगळं अवे बघा, कढई, तवे सगळं आलेलं होतं. नंतर स्प्रिंग रोल, मी हँग झाले की गावाकडे पण स्प्रिंग रोल आहे.
त्यानंतर मग फायनली आम्ही मंदिरामध्ये वगैरे पोहोचलो आणि इकडे प्रसाद पेढा वगैरे होतं जे कोणाला घ्यायचं असेल तर. आणि मंदिराच्या समोरच असं नाही का भलं मोठं चिंचेचं झाड आहे. त्यानंतर माझी आजी आम्हाला मंदिरात बांधायचं होतं तोरण, त्यामुळे तोरण वगैरे घेत होती. त्यानंतर प्रसाद वगैरे पण घेतला आणि तुम्हाला आजीच्या बॅक साईडला दिसत असतील ते स्टॉल, पण ते आता बंद आहेत, ते इव्हिनिंगला उघडणार आहेत तेव्हा तुम्हाला दाखवेल. त्यानंतर फायनली हे बघा असं आहे आमच्या मंदिराचा फ्रंट लुक म्हणजे दरवाजा. त्यानंतर आम्ही मंदिरामध्ये वगैरे पोहोचलो आणि मंदिरात जाण्यासाठी ना एकदम छोटासा डोर आहे, त्यामुळे वाकून जावं लागतं. आणि तुम्हाला माहीत नसेल तर माझ्या ताईचं लग्न पण याच मंदिरामध्ये झालेलं होतं. तर इकडे बघा बाहेरच सगळेजण तोरण बांधत होते, तर माझे आजोबा आणि मामा पण बघत होते तोरण बांधण्यासाठी चाललेलं होतं. तर हे बघा इथे खाली कासव आहे असं. मग इकडे बघा तोरण बांधण्याची तयारी चालू होती. तर असा काहीसा आहे लूक. आणि ते मला वाटते की तोरण लगेच काढून ठेवत असतील मंदिराचे जे कोणी पंडित असतील ते. त्यानंतर हे बघा मंदिराला किती भारी असं डेकोरेशन केलेलं होतं. तर हे मंदिर आहे नागनाथ महाराजांचं, कारण त्यांनी इथं ना जिवंत समाधी घेतलेली होती असं मी ऐकलं आहे. आणि इथे जो काही नवस बोलेल ना तो कम्प्लीटच होतो असं पण खूप जणांचं म्हणणं आहे. तर हे बघा मंदिराला पण कसं डेकोरेशन केलं होतं भारी. आणि यानंतर इथे चालू झाली होती आरती. माझी आजी ते देवाची पूजा करत होती आणि मग बघा असं आरती चालू होती देवाची. त्यानंतर इकडे बघा माझा मामाचा मुलगा, त्याला कोणी खेळायला लागतच नाही, तो एकटाच त्याचं म्हणजे शांतपणे खेळत होता. तर हे बघा तो खाली बसला आणि आरती चालू होती म्हणून तो टाळ्या वाजवतोय अशा. त्यानंतर हे बघा त्याला कुणीही सांगितलेलं नव्हतं की पाया पड. कधी कधी मोठ्या माणसांना सुद्धा समजत नाही की मंदिरात येऊन पाया पडायचं असतं, पण लहान मुलांना लगेच समजतं आहे की नाही का मंदिरात आलो तर आपण पाया पडले पाहिजे. म्हणजे आजकालची मुलं खूपच ॲक्टिव्ह आहेत. त्यानंतर आमचं इकडे चालू होतं की झुंबर बांधायचं. तर तुम्ही बघू शकता ऑलरेडीच खूप जणांनी झुंबर बांधली होती, कारण यात्रा 3 दिवसापूर्वीच चालू झालेली होती. तर फर्स्ट डेपासूनच सगळेजण झुंबर बांधत असतात. तर आमचं पण इकडे चालू होतं की झुंबर नक्की कुठे बांधायचे. तर आम्ही डिसाईड करत होतो आणि त्यानंतर आम्ही सीडी वगैरे आणली आणि मग डिसाईड झालं की इथं झुंबर बांधूया. त्यानंतर तुम्ही बघू शकता डेकोरेशनमध्ये पण पिंक कलरची पानाची डिझाईन आहे आणि आमचं झुंबरसुद्धा पिंक आणि व्हाईट कलरचंच आहे. तर ते खूपच भारी कॉम्बिनेशन झालेलं होतं, कारण पिंकसोबत व्हाईटचं कॉम्बिनेशन खूपच छान असतं. त्यानंतर फायनली आमचं झुंबर वगैरे बांधून झालेलं होतं. माझ्या मामाने झुंबर वगैरे बांधलं आणि मंदिरामध्ये आरतीसुद्धा चालू होती, त्यामुळे आम्ही पण थोडा वेळ तिथे थांबलो. नंतर मंदिरामध्ये ना यात्रा चालू झाल्यापासून रोज जेवण असतं, म्हणजे पंगत असते सकाळ संध्याकाळ दुपार 3 टाईम जेवण असतं. म्हणजे ज्यांना कोणाला जेवण द्यायचं त्यांच्यातर्फे तर ते देऊ शकतात. तर इकडे बघा तीच पंगत वगैरे बसलेली होती जेवणासाठी, ते आम्हाला पण आग्रह करत होते पण आम्ही जेवण आलो. तर इकडे बघा सासू आणि जावयाचं एकदम सिरियस टॉपिकवरती डिस्कशन चालू आहे, तर ते मी कॅप्चर केलेलं आहे. त्यानंतर ते आम्हाला खूपच आग्रह करत होते, त्यामुळे आम्ही फक्त प्रसाद म्हणून थोडासा शिरा घेतला, कारण प्रसादाचा अपमान करू नये त्यामुळे. त्यानंतर मग आम्ही तिथून निघालो दुसऱ्या टेम्पलकडे जाण्यासाठी. तर ते टेम्पल होतं महादेवाचं आणि ते टेम्पल नाही का आधी खूपच खराब होतं, म्हणजे तिथं काही सुधारणा केलेली नव्हती, एकदम पडीक पडल्यासारखं होतं ते. पण आता तुम्ही बघू शकता आता ते कसलं भारी त्याचं हे केलेलं आहे, स्ट्रक्चर बनवलेलं आहे, म्हणजे खूप छान असं बांधून घेतलेलं आहे. आणि हे मंदिर नाही का गुफेमध्ये असल्यासारखं आहे. वरती बिल्डिंग आहे पण हे मंदिराची हाईट थोडी छोटी आहे. तर हे बघा लेफ्ट आणि राईट दोन्ही साईडला महादेवाच्या पिंडी आहेत. तर माझी मम्मी तर बाहेर जाऊन बघत होती काय आहे तिकडं. तर हे बघा असं आहे छोटंसं मंदिर, त्याच्यामध्ये सुद्धा वाकूनच जावं लागतं. आणि इथं बघा खाली नंदी बैल आणि कासवसुद्धा आहे. त्यानंतर माझी आजी आणि माऊ हे करत होत्या, पूजा करत होत्या, जे काही सामान आणलं होतं त्याच्याने पूजा वगैरे करत होत्या महादेवाची. त्यानंतर तुम्ही बघू शकता आतमध्ये अशी प्रशस्त अशी जागा आहे, 2 माणसं तर आरामात बसू शकता. मी साईडला इथं फोटो ॲड केलेला आहे तो बघा. त्यानंतर माझ्या आजीचे पण महादेवासोबत फोटो काढलेले होते, तर तुम्ही बघू शकता मी साईडला ॲड केलेले आहेत. आणि या फोटोमध्ये तर माझी आजी असं वाटते की महादेवाच्या कानामध्ये काहीतरी सांगते आहे. त्यानंतर असं आहे बघा पूर्ण मंदिराचा बाहेरचा लुक. आणि आम्ही बाहेर निघालो आणि तिथं चिंचेचं झाड होतं आणि चिंचेच्या झाडाला एवढ्या चिंचा आल्या होत्या की कायच सांगू तुम्हाला. त्यानंतर मग आम्ही रिटर्न घरी जाण्यासाठी निघालो. त्यानंतर आम्ही मामाच्या मुलाला त्या गाडीमध्ये बसवलं आणि त्याला गाडीमध्ये बसायला खूपच आवडतं, त्याला खूपच आनंद झालेला होता. त्यानंतर ते गाणी वगैरे पण सुरू होती. तर हे बघा
सगळे पोस्ट आम्ही सगळ्यांना बाय बाय करत होता. व्हिडिओ निघते, फोटो नाही निघत. त्यानंतर आम्ही फायनली घरी आलो, पण आमच्या शेजारच्या एक वहिनी होतं, त्यांनी आम्हाला चहा पिण्यासाठी बोलवलेलं होतं. त्यामुळे मम्मी, मी आणि अंश त्यांच्या घरी गेलो. आणि हे बघा, मम्मीने डायरेक्ट अंशला त्यांच्या सोफ्यावरती चप्पल घालूनच बसवलेलं होतं. तर मी मम्मीला म्हणत होते, अगं त्याची चप्पल काढ, खराब होईल सोफा. त्यानंतर तुम्ही बघू शकता त्यांची इथं जास्वंदाची झाड होतं आणि त्याला किती फुलं आलेली होती. पुण्यामध्ये नाही का एकही झाड आता दिसत नाही जास्वंदाचं. त्यानंतर आम्ही चहा वगैरे पिला आणि आम्ही फायनली घरी आलो. घरी येऊन बघतो तर काय, माझी आजी राहिलेला स्वयंपाक वगैरे करत होती, आजोबा आणि ते गप्पा मारत बसलेले होते. इकडे माझ्या मम्मी आणि मावशी फोनवरती बोलत होत्या. त्यानंतर मग माझी मम्मी आणि मावशी पण आजीला मदत करायला लागल्या, कारण खूप उशीर होत होता. माझ्या आजोबांना शेतामध्ये जायचं होतं आम्हाला भाज्या वगैरे आणण्यासाठी, मेथी, शापू, कांदापात. त्यानंतर छान असं माझ्या आजीने पुरी आणि दही केलेलं होतं, ते आम्ही खात होतो. आणि इकडे बघा आमची जेवताना चाललेली मज्जा. त्यानंतर फायनली मस्त असं जेवण करून घरातलं सगळं आवरून किचन वगैरे झाडून वगैरे काढून आम्ही निघालो माझ्या दुसऱ्या आजीला भेटण्यासाठी. म्हणजेच माझ्या मम्मी आणि मावशीच्या चुलत्या आहेत, त्यांना भेटण्यासाठी. त्या पुढे राहतात आणि आमचं घर मागे आहे. त्यामुळे म्हटलं आपण सगळ्यांना भेटून येऊया, कारण आम्हाला उद्या लगेच रिटर्न गावाला जाण्यासाठी निघायचं होतं. तर व्हिडिओ खूपच मोठा होत होता, त्यामुळे मी फक्त दुपारपर्यंत जे काही झालं तेच या व्हिडिओमध्ये शूट केलेलं आहे. तर याचा पुढचा पार्ट तुम्हाला उद्या बघायला भेटेल, मी उद्या अपलोड करेल. तर असेच माझे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला फॉलो, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करत राहावा. तर वेट स्टे ट्यून फॉर नेक्स्ट व्लॉग. तोपर्यंत टेक केअर आणि बाय बाय.